जे शिवसेनेचे नेते आहेत, विधानसभेमधले त्यांचे भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेत आणि त्यामुळे अनेकांची अपेक्षा होती की भास्करराव जाधव मोठे नेते आले असते, पण म्हणलं भास्करराव जाधवांना ही संधी आम्ही देण्याचा प्रयत्न केला. ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याबरोबर जितेंद्र आव्हाडजी सुद्धा येथे उपस्थित आहेत. जितेंद्र आव्हाड हे भाषणाकरता प्रसिद्ध आहेत. दणदणीत भाषण हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे. तत्वज्ञान विचार याच्याशी बांधिलकी कायम सातत्यानं ठेवण्याचं काम ते केलेलं आहे आणि या बांधिलकी जपता जपता कधी कधी थोडस होतं इकडं तिकडं, त्यामुळे बोलून गेले ते आणि त्यांनी खेद व्यक्त केला. विषय संपला, विषय राहिलाय कुठं? मग असाच हिशोब करीत बसायला लागलं तर कोण काय बोललो होतं, कधी बोललो होतं, असं जर विचार केला तर त्यांना नाव ठेवणारे खूप अडचणीत येऊ शकतात. ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारता येणार नाही. परंतु पण विचार म्हणून जे काम करणारे, एकनिष्ठ भक्कम एकनिष्ठ विचाराबरोबर राहणारे, अनेक प्रलोभन आल्यानंतर सुद्धा न जाणारे हे भास्करराव जाधव आणि जितेंद्र आव्हाड हे आपल्या पुढे मुद्दा मानलेले आहेत. मी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब तर हे आपल्या कुटुंबातले आहेत, आजचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री म्हणून असेल नाही तर त्या कधी असले तरी कायम संगमनेर आपल्या सगळ्यांना प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आजचे अध्यक्ष म्हणून इथे आहेत. इथे आम्ही